हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे अभिनेत्री मीना कुमारी। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन अनेक मुलं जन्मतात, मात्र मीना कुमारी अभिनयाचा बाळकडू घेऊन जन्मल्या होत्या। चित्रपटांमध्ये दर्दभऱ्या भूमिका करणाऱ्या मीना कुमारी यांनी ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली। दुर्दैवानं वैयक्तिक आयुष्यातही दुःख, वेदना आणि विविध समस्यांचा सामना करणाऱ्या या अभिनेत्रीला अवघं 40 वर्षांचं आयुष्य लाभलं। अप्रतिम सौंदर्य, उत्कट अभिनय क्षमता, सुरेल गळा आणि काव्यप्रतिभा लाभलेल्या मीना कुमारी यांच्या रुपेरी प्रवासावर बी न्यूजचं हे विशेष वृत्त त्यांच्या स्मृती दिनानिमित्त। चलते 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 यूं ही कोई मिल गया था, यूं ही कोई मिल गया था, सरे राह चलते चलते। आपल्या उत्तम अदाकारीनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास निर्माण करणाऱ्या स्वर्गीय अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज स्मृतिदिन। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 साली एका मुस्लिम परिवारात झाला। त्यांचं मूळ नाव मेहजबीन होतं। गरिबी 5वीला पुजलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मेहजबीनला कलेचा वारसा तिच्या आईवडिलांकडूनच मिळाला। 4थ्या वर्षापासूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली। विजय भट यांचा लेदर फेस हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट। खरं तर त्यांना शिकायची खूप इच्छा होती, पण चित्रपटात अभिनय करून त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली। अधुरी कहाणी, फर्जदे हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या 20 चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून चमकल्या आणि तेव्हापासून त्या मीना कुमारी बनल्या। नायिका म्हणून अभिनय केलेला बच्चों का खेल हा त्यांचा पहिला चित्रपट। त्यावेळी मीना कुमारी अवघ्या 14 वर्षाच्या होत्या। सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांमधून अभिनय केला। नरगिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतन सारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता। या दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या अनारकली चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। मात्र मीना कुमारी यांच्या कुटुंबियांचा विरोध असल्यानं त्या दोघांनी 1 फेब्रुवारी 1952 साली गुपचूप लग्न केलं। परिणीता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बीबी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट। परिणीता या चित्रपटापासून त्यांना दुःखी भारतीय स्त्रीच्या भूमिकाच मिळत गेल्या। 1953 साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या 2ही वर्षी बैजू बावरा आणि परिणीता या चित्रपटातील भूमिकांसाठी आणि त्यानंतर साहिब बीबी और गुलाम तसंच काजल चित्रपटातील भूमिकांसाठी असे एकूण 4 फिल्मफेअर पुरस्कार मीना कुमारी यांना मिळाले। मीना कुमारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे दुधात साखर मिसळावी तशा त्या भूमिकेशी एकरूप व्हायच्या। त्यांचा चेहरा म्हणजे मनातल्या भावनांचा आरसा होता, त्यामुळे अभिनय करताना भावनांचं प्रतिबिंब चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवायचं। त्यांचे थरथरणारे ओठ न बोलताही भावना व्यक्त करायचे। डोळे पाणावण्यासाठी मीना कुमारी यांना कधीही ग्लिसरीन वापरावं लागलं नाही किंवा आकर्षक दिसण्यासाठी छोटे कपडे घालावे लागले नाही। त्यांचं बोलणं थेट हृदयाला भिडायचं, त्यामुळंच सुपरस्टार दिलीप कुमारही अनेक वेळा त्यांच्यासमोर निशब्द होत असत, तर राजकुमार आपले संवाद विसरत होते। अभिनेते भारत भूषण तर तिच्या एकतर्फी प्रेमात होते। लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मीना कुमारी यांची त्यावेळचे उद्योन्मुख अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी काही काळ जोडी जमली। मात्र त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यात एकट्या पडलेल्या मीना कुमारी नशेच्या आहारी गेल्या। पाकीजा चित्रपटाच्या निर्मितीसाठी मीना कुमारी यांनी आपली सगळी संपत्ती पणाला लावली, मात्र पाकीजाचं चित्रीकरण खूपच रखडलं। त्यानंतर सुनील दत्त आणि नरगिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केलं आणि 3 फेब्रुवारी 1972 रोजी पाकीजा प्रदर्शित झाला। मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच मीना कुमारी यांचं निधन झालं। अभिनेत्री बरोबरच उत्तम गायिका आणि कवयित्री असणाऱ्या मीना कुमारी यांनी अनेक रचना केल्या, मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न त्यांनी केला नाही। नाज या नावानं त्यांच्या काही उर्दू रचना प्रकाशित झाल्यात। 31 मार्च 1972 रोजी ही शापित सौंदर्यवती काळाच्या पडद्याआड गेली। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।